Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we have start our third paper of your semester first syllabus, that is MTH 103B, and the name of the paper is graph theory. Okay, so we start with the unit number first, that is graphs. This paper is actually a very theoretical paper but very easy paper. याच्यामध्ये खूप सारे डेफिनेशन्स आहेत. स्टार्टिंग विथ द ग्राफ्स वी हॅव स्टार्ट हिअर. ओके, so this is about the basic introduction of graphs. So chapter number first, that is graphs. So introduction, that any real world situation can be conveniently represented on a paper by means of diagram consisting of set of points or nodes together with the lines or curves joining some or all pairs of these points, which is called as a graph. म्हणजे काय, तुम्हाला कुठल्याही सिच्युएशनचं, वर्ल्डच्या सिच्युएशनचं, उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या गावाचा मॅप काढायचा आहे. ओके, सो गावाचा मॅप तुम्ही काढू शकता. तिथले मेन जे स्पॉट आहेत ते आपण ॲज अ नोड्स किंवा पॉईंट्स किंवा ग्राफ्सच्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणूया व्हर्टायसेस असे घ्यायचे, आणि एका स्पॉटपासून दुसऱ्या स्पॉटपर्यंत, म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंतचं अंतर हे कर्व्स किंवा लाईन्स. ओके, आणि ग्राफ्सच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणणार आहे आपण, एजेस. ओके, सो असे जोडायचे. आणि असं जोडल्यानंतर एखादं जेव्हा स्ट्रक्चर तयार होईल एखाद्या गावाचं म्हणा किंवा कोणत्याही वर्ल्ड सिच्युएशनचं, त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं तुम्ही, ग्राफ्स. ओके, सो इन दिस चॅप्टर we give the mathematical definition of the graph and study some types of graphs and operations on the graph. ओके, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन बघणार आहे ग्राफची, त्यानंतर ग्राफचे टाईप्स बघणार आहेत. ओके, आणि ग्राफवर कोणते ऑपरेशन करता येतात ते बघणार आहेत. सो लेट अस कन्सिडर द फॉलोइंग डायग्रॅम्स. ओके, सो दीज आर द डायग्रॅम्स. ही एक डायग्रॅम याला म्हणणारे आपण ग्राफ G1. ही दुसरी डायग्रॅम याला म्हणणारे ग्राफ G2. ही तिसरी डायग्रॅम याला म्हणणारे ग्राफ G3. ओके, थोडंसं बोलूया आपण या ग्राफ्सबद्दल. तर इथे ग्राफ G1मध्ये U1, U2, U3, U4 यांना म्हणतात नोड्स किंवा पॉईंट्स किंवा व्हर्टायसेस. आपण आता पूर्ण ग्राफ थिअरी जेव्हा बघणार आहे तेव्हा ह्या सगळ्या पॉईंट्सला म्हणणारे व्हर्टायसेस. ओके, त्यामुळे आपण आता आत्तापासूनच या U1, U2 असे जे गोल गोल तुमचे केलेले आहेत सर्क्युलर पॉईंट्स, त्यांना काय म्हणणारे, व्हर्टायसेस. आणि E1, E2, E3, E4, E5, E6, E7, E8, नंतर E9 आणि E10. ओके, ह्या ज्या आहेत यांना म्हणणार ई फॉर एजेस किंवा लाईन्स किंवा कर्व्स. पण आता याच्या पुढे आपण त्यांना काय म्हणत जाणार आहे, एजेस. ओके, म्हणजे ग्राफ म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये व्हर्टायसेस आणि एजेस असतात. आलं लक्षात, ज्याच्यामध्ये व्हर्टायसेस आणि एजेस आहेत त्याला काय म्हणायचं, ग्राफ. ओके, नंतर सेकंड ग्राफमध्ये बघा V1, V2, V3 हे काय आहेत, व्हर्टायसेस आहेत. आणि E1, E2, E3, E4, E5 ह्या एजेस आहेत. त्यापैकी E5 ही थोडी वेगळी एज आहे बघा. अशा एजला म्हणणारे लूप, म्हणजे जी एज सेम व्हर्टेक्सपासून निघून सेम व्हर्टेक्सला येते किंवा अटॅच होते त्याला म्हणतात लूप. अँड एज जॉईनिंग अ व्हर्टेक्स टू इट सेल्फ इज कॉल्ड ॲज अ लूप. ही त्याची डेफिनेशन आहे. अँड एज जॉईनिंग अ व्हर्टेक्स टू इट सेल्फ इट इज कॉल्ड ॲज अ लूप. ओके, त्यानंतर इथे बघा V1 आणि V2मध्ये दोन एजेस आहेत, दॅट इज E1 अँड E2. ओके, मग अशा दोन एजेसला म्हणणारे मल्टिपल एजेस. ओके, कारण दोघांमध्ये कॉमन एजेस आहेत या दोन व्हर्टायसेसमध्ये, तर अशा एजेसला म्हणणारे आपण मल्टिपल एजेस. अँड ग्राफ G3 याला म्हणणारे तुम्ही स्टार ग्राफ. याच्यामध्ये ABCDE हे व्हर्टायसेस आहेत आणि E1, E2, E3, E4, E5 ह्या काय आहेत, एजेस आहेत. ओके, अगेन काही ग्राफ्स इथे काढलेले आहेत बघा.
दिस इज द रिअल लाईन ग्राफ असं म्हणायला हरकत नाही, कारण रिअल लाईनमध्ये सेंटरला 0 असतो, उजवीकडे पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात आणि डावीकडे निगेटिव्ह पॉईंट्स असतात. दॅट इज 0 1 2, नंतर इकडे -1 -2, दोघीकडे इनफायनाईट. सो इट इज ग्राफ G4. नंतर G5 ज्याच्यामध्ये एकही एज नाही, फक्त व्हर्टायसेस, अशा ग्राफला आपण म्हणणार आहे नल ग्राफ. तो पुढे येणार आहे डेफिनेशनमध्ये. नंतर ग्राफ G6 याच्यामध्ये ABCDE हे व्हर्टायसेस आहेत आणि E1 E2 E3 E4 E5 E6 ओके, ह्या काय आहेत, एजेस आहेत. Similarly, G7 is again a graph having vertices A, B, C, D, E, F आणि एजेस आहेत E1, E2, E3, E1, E2, E4, E5, E6 या पद्धतीने. ओके, आता खाली जनरल त्याने लिहिलेलं आहे बघा. ईच ऑफ द डायग्रॅम कन्सिस्ट ऑफ सर्टन नंबर ऑफ पॉईंट्स. प्रत्येक डायग्रॅममध्ये काही नंबर ऑफ पॉईंट्स आहेत ज्याला आपण काय म्हणणार आहे, व्हर्टायसेस. अँड सम पेअर्स ऑफ पॉईंट्स आर जॉईन बाय द लाईन्स ऑर आर्क. ओके, काही पेअर्स ऑफ व्हर्टायसेस जॉईन केलेले आहेत लाईन किंवा आर्कने, ज्याला आपण काय म्हणणार आहे, एजेस. सो अ पेअर ऑफ पॉईंट्स मे बी जॉईन बाय मोर दॅन वन लाईन अँड ऑल्सो पॉईंट्स मे बी जॉईन बाय इटसेल्फ बाय अ लूप. म्हणजे काही ठिकाणी दोन व्हर्टायसेसमध्ये दोन एजेस आहेत, त्याला काय म्हणणार आहे आपण, मल्टिपल एजेस. आणि काही ठिकाणी एका व्हर्टेक्सपासून निघून त्याच व्हर्टेक्सला एक एज आलेली आहे, ती दाखवली मी तुम्हाला ग्राफ G2 मध्ये, तिला काय म्हणणार आहे, लूप. अँड द अबव डायग्राम्स आर इलुस्ट्रेशन्स ऑफ व्हॉट आर नो ॲज अ ग्राफ्स. याच्यावरून आपल्याला असं समजतं की ग्राफ्स म्हणजे नक्की काय. ओके, अँड द फॉर्मल डेफिनेशन ऑफ ग्राफ इज गिवन बिलो. आता ॲक्च्युअल डेफिनेशन काय ग्राफची आपण ती बघूया. ओके, so this is about the definition of graph. A graph G is an order pairs of sets V of G, E of G. V of G म्हणजे set of vertices आणि E of G म्हणजे set of edges. पुढे म्हटलं आहे बघा, where V of G is a non-empty set of elements called as a vertex set of G and E of G is the family of unordered pairs not necessarily distinct, म्हणजे वेगवेगळ्या नसतील. ओके, नॉट नेसेसरीली इट इज डिस्टिंक्ट, सेम पण असू शकतात. of elements of V of G is known as a edge set of G. Note that each vertex of a graph G is represented by a point in the plane. प्रत्येक vertex काय असतो, point असतो. And a vertex is also known as a point or node or junction or zero complex. ओके, म्हणजे व्हर्टेक्सला किती नावं आहेत, त्याला पॉईंट पण म्हणतात, नोड पण म्हणतात, जंक्शन पण म्हणतात आणि झिरो कॉम्प्लेक्स पण म्हणतात. एव्हरी एज इज रिप्रेझेंटेड बाय अ स्ट्रेट लाईन सेगमेंट ऑर अ कंटिन्युअस आर्क joining the corresponding two vertices. Okay, प्रत्येक एज आयदर इथं स्ट्रेट लाईन सेगमेंटने असते किंवा अशी सर्क्युलर असते, म्हणजे कंटिन्युअस आर्क जॉईनिंग करस्पॉन्डिंग टू व्हर्टायसेस, दोन व्हर्टायसेसला काय असते, ती जोडलेली असते. अँड एज इज ऑल्सो नोन ॲज अ लाईन ऑर आर्क ऑर वन सिम्प्लेक्स. ओके, म्हणजे एजला पण तीन नावं आहेत, लाईन म्हणा, आर्क म्हणा किंवा वन सिम्प्लेक्स म्हणा. And edge E between vertices U and V is denoted by E equal to राउंड ब्रॅकेटमध्ये U, V. एज कशी दाखवतात, दोन व्हर्टायसेसमध्ये, दॅट इज E and that is equal to U, V. So there is one simple example explained here. So describe the graph given below in the form of vertices and edges. So this is the graph you have given, that vertices are U, V, W, Z and edges are E1, E2, E3, E4, E5, E6. So let G equal to V of G, E of G. Here vertex set V of G consists of the vertices, चार vertices आहेत U, V, W, Z. मग त्याचा सेट कसा लिहिणार, therefore V of G equal to U, V, W, Z. And similarly edge set of G is equal to E of G equal to 6 एजेस आहेत, that is E1, E2, E3, E4, E5. ॲक्च्युली E6 पण आहे. ओके, सो हिअर प्रिंटिंग मिस्टेक, सो कॉमा करून इथे E6 पण ॲड करा, ही बाई E6. ओके, ही E1, E2, E3, E4, E5, E6, तर E6 पण टाका. ओके, प्रिंटिंग मिस्टेक आहे, वहीमध्ये जेव्हा तुम्ही नोट लिहिणार आहे तेव्हा इथे कॉमा करून E6 टाका. नंतर ड्रॉ द ग्राफ G equal to V of G, E of G. जसं ग्राफवरून आपल्याला
त्याचे व्हर्टायसेस एजेस लिहिता येतात, तसं व्हर्टायसेस आणि एजेसवरून आपल्याला ग्राफ काढता येतो. सो सेकंड एक्झाम्पल त्याच्यावरचं आहे, दॅट इज ड्रॉ द ग्राफ जी इक्वल टू व्ही ऑफ जी कॉमा ई ऑफ जी, वेअर व्ही ऑफ जी इक्वल टू V1 V2 V3 V4 V5, म्हणजे 5 व्हर्टायसेस आहेत ग्राफला. आणि एज कोणाकोणामध्ये आहे, V1 V2 मध्ये एज आहे, दॅट इज V1 कॉमा V2. नंतर V1 आणि V3 मध्ये एज आहे, दॅट इज V1 V3. नंतर V2 कॉमा V4 म्हणजे V2 आणि V4 मध्ये एज आहे, आणि V4 कॉमा V5. ओके, सो V4 आणि V5 मध्ये एज आहे. सो तो ग्राफ आपण नेक्स्ट पेजला बघणारच आहे. त्यातलं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हर्टायसेस परत 5 आहेत, ABCDEF, सॉरी 6 आहेत, आणि एजेस आहेत A आणि D मध्ये, A आणि F मध्ये, B आणि C मध्ये, B आणि F मध्ये, आणि C आणि E मध्ये. तर याचे ग्राफ्स बघा. सो दीज आर द 2 graphs of these 2 examples. Okay, so first is your graph in which vertices are V1 to V5, and second is the graph in which vertices are A to F. Okay, and the edges are connected that you have given in order pairs. Order pair मध्ये जे दिलेले आहेत कंसामध्ये पेअर्स, ते फक्त काय केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत. दॅट आर द एजेस. ओके, नाऊ वी सी द व्हेरी इम्पॉर्टंट प्रिलिमिनरी डेफिनेशन्स रिलेटेड विथ द ग्राफ. आता ग्राफ आपल्याला एक्झॅक्टली काय ते समजलेलं आहे की तिथे काय असतात, व्हर्टायसेस असतात, एजेस असतात, आणि त्याच्याशी रिलेटेड आता आपण काही डेफिनेशन बघूया. सो लेट जी इक्वल टू व्ही कॉमा ई बी एनी ग्राफ. सो लेट ई इक्वल टू यू कॉमा व्ही, हे तर म्हटलं आहे आपण, याला काय म्हणतो आपण, एज. त्याच्यामुळे हा कोणामध्ये असेल, ई मध्ये, बिकॉज ई इज अ एज सेट, सो इट बिलॉंग्स टू ई. Be any edge of the graph G where u comma v belongs to capital V. U आणि V कोणामध्ये, vertex set मध्ये, so it belongs to capital V. Then the vertices u and v are called as a end vertices. जर u आणि v मध्ये एज आहे तर त्या एजचे एंड व्हर्टायसेस त्या कोणते आले, u आणि v. ओके, त्यांना काय म्हणतात, एंड व्हर्टायसेस ऑफ E. and E is said to be an edge joining the vertices u and v. Okay, E is the said to be an edge joining the vertices u and v. Moreover, here the edge E is said to be incident on vertices u and v. That is, an edge E is incident on vertex u as well as on the vertex v. याचा अर्थ काय, एंड व्हर्टायसेस असल्यामुळे काय की E ही जी एज आहे ती व्हर्टेक्स u वर पण इन्सिडेंट आहे आणि व्हर्टेक्स v वर पण इन्सिडेंट आहे. ओके, नंतर सेकंड नंबर, लेट u and v be any 2 vertices of G. The vertices u and v are said to be adjacent to each other if there is an edge E of G joining these vertices u and v. जसं एखादी एज 2 व्हर्टायसेसमध्ये जोडलेली असते तेव्हा त्या व्हर्टायसेसला आपण एंड व्हर्टेक्स म्हणतो किंवा एंड व्हर्टायसेस म्हणतो, तसं त्या एजला काय म्हणतात, ॲडजसंट. ओके ओके, आलं लक्षात. The vertices u and v are said to be adjacent to each other. त्या एजमुळे ते काय आहेत, ॲडजसंट आहेत एकमेकांना. नंतर तिसरं, इफ बोथ एंड व्हर्टायसेस ऑफ एज E of G are same then E is called as a self loop. म्हणजे स्टार्टिंग त्या एजची त्याच व्हर्टेक्सपासून त्याच व्हर्टेक्सपर्यंत त्याचा जर एंड असेल तर त्याला लूप म्हणतात. त्याची सिंपल डेफिनेशन अशी आहे दॅट an edge joining a vertex to itself is called as a loop. तर तिसऱ्या नोटमध्ये फक्त ही डेफिनेशन लक्षात ठेवायची, an edge joining a vertex to itself is called as a loop. ओके, नंतर नंबर 4, if 2 or more edges of G have a same end vertices then these edges of G are called as a multiple edges or parallel edges. आता मागच्या एक पेज नंबर 1 वर मी तुम्हाला दाखवले होते बघा, यांना म्हणतात मल्टिपल एजेस. V1 आणि V2 मध्ये E1 आणि E2 ह्या ज्या एजेस आहेत यांना म्हणतात मल्टिपल एजेस किंवा पॅरलल एजेस. ओके, त्याची ती डेफिनेशन आहे. नंतर नंबर 5, अ ग्राफ विच डज नॉट कंटेन एनी सेल्फ लूप ऑर नॉट मल्टिपल एजेस. म्हणजे ज्या ग्राफमध्ये लूप पण नाही आणि मल्टिपल एजेस पण नाही अशा ग्राफला म्हणतात सिंपल ग्राफ. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन, दॅट डेफिनेशन ऑफ सिंपल ग्राफ. खूप वेळेस विचारली एक्झाममध्ये तुमच्या, अ ग्राफ विच डज नॉट कंटेन अ सिंपल लूप ऑर मल्टिपल एजेस then that graph is called as a simple graph. So the simple graph is a graph which is without self loops and without multiple edges.
नेक्स्ट, अ ग्राफ विथ p vertices and q edges इज नोन ॲज अ p, q ग्राफ. म्हणजे पहिला हा जो p आहे दॅट इज नंबर ऑफ वर्टायसेस आणि दुसरा एजेस, नंबर ऑफ एजेस. ओके. अ ग्राफ विथ पॅरलल एजेस इज कॉल्ड एज अ मल्टीग्राफ. ज्याच्यामध्ये पॅरलल एजेस आहेत त्याला मल्टीग्राफ म्हणतात किंवा मल्टिपल ग्राफ. ऑल्सो ग्राफ विथ लूप इज कॉल्ड एज अ स्युडोग्राफ. आता ज्या ग्राफमध्ये लूप येतो, लूप म्हणजे G2 मध्ये लूप आहे बघा स्टार्टिंगला, त्यामुळे त्या ग्राफला काय म्हणणार तुम्ही, स्युडोग्राफ. नंतर अ ग्राफ कंटेनिंग नो एज इज कॉल्ड एज अ नल ग्राफ अँड अ नल ग्राफ विथ n vertices इज डिनोटेड बाय nn. तुम्हाला दाखवला होता मी मागच्या. So this is a null graph, G5. Okay, G5 is a null graph. What is definition of null graph? That a graph containing no edge. त्याच्यात edges नाही आहे. So it is called as a null graph with n vertices. That graph is denoted by nn. Next, a graph having finite number of vertices is finite graph. म्हणजे ज्याच्यातले vertices काउंट करता येतात त्याला finite म्हणणार. अँड अ ग्राफ इन विच द नंबर ऑफ वर्टायसेस मे बी इनफायनाईट, म्हणजे काउंट करता येत नाही ज्यातले वर्टायसेस, इज कॉल्ड ॲज अ इनफायनाईट ग्राफ. नेक्स्ट, नंबर 10, इफ G इक्वल टू V, E इज अ फायनाईट ग्राफ, देन द नंबर ऑफ वर्टायसेस ऑफ G डिनोटेड बाय कार्डिनॅलिटी ऑफ V. याला कार्डिनॅलिटी म्हणतात, ऑर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ V. डिटर्मिनंट नाही म्हणता येणार याला. इट इज अ कार्डिनॅलिटी, दॅट इज व्हॅल्यू. अँड आपण त्याला मॉड म्हणूया. मॉड ऑफ V इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ ए ग्राफ G. ॲक्च्युली इट इज कार्डिनॅलिटी. ओके, लक्षात घ्या, कार्डिनॅलिटी ऑफ V इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ G. म्हणजे त्या ग्राफमध्ये जेवढे वर्टायसेस आहेत 3, 4 तेवढी काय झाली त्याची कार्डिनॅलिटी. आणि आता व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन, दॅट इज डिग्री ऑफ ए व्हर्टेक्स. The degree of the vertex V of a graph G is defined as the number of edges of G incident at a vertex V and is denoted by D of V. The degree of vertex is also known as a valency. Degree ला काय म्हणणार आहे दुसऱ्या भाषेमध्ये, valency. We adopt the convention that a loop at a vertex contributes 2 to the degree of a vertex. जर लूप असेल तर त्या लूपची डिग्री काय असते, नेहमी 2 असते, लक्षात ठेवा. ओके. नंतर आता डिग्री संदर्भात थोडंसं अजून एखादी डायग्राम बघू आपण, त्याच्यावर बोलूया. तर ह्या G2 वर बोलूया. G2 आपण बघितला आहे पहिल्या स्लाईडमध्ये. ओके. तर इथे व्हॉट इज मीन बाय डिग्री. डिग्री म्हणजे जेवढ्या एजेस त्या ग्राफला जोडलेल्या आहेत दॅट इज कॉल्ड एज अ डिग्री. सो डिग्री ऑफ V1, V1ला किती एजेस जोडलेले आहेत, 2. सो डिग्री ऑफ V1 इक्वल टू 2. सिमिलरली डिग्री ऑफ V2 किती येईल, 2. डिग्री ऑफ V3 किती येईल, 1, 2. आणि लूपची डिग्री किती असते, 2 असते. तर ही 2 आणि ह्या 2 एजेस म्हणजे डिग्री ऑफ V3 इज 4. 2 आणि 2 4. ओके. सो ह्या पद्धतीने डिग्री फाइंड आउट करायची. नंतर नेक्स्ट डेफिनेशन इज अ पेंडंट व्हर्टेक्स. अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ G इज हॅव डिग्री 1, म्हणजे ज्याला फक्त एकच एज जोडलेली आहे, एकच एज ॲडजसंट आहे एखाद्या व्हर्टेक्सला, ॲडजसंट म्हणतो आपण. ओके. अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ G हॅव्हिंग डिग्री 1 इज कॉल्ड ॲज अ पेंडंट व्हर्टेक्स. नंतर पुढचा आहे आयसोलेटेड व्हर्टेक्स. अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ G हॅव्हिंग डिग्री 0 इज कॉल्ड ॲज अ आयसोलेटेड व्हर्टेक्स. नल ग्राफमध्ये सगळेच आयसोलेटेड व्हर्टेक्स असतात कारण तिथे एजेसच नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाची डिग्री काय असणार आहे बाबा, 0. ओके. अँड देअरफॉर तिथे काय असतील, सगळे आयसोलेटेड व्हर्टायसेस असतील. अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ G हॅव्हिंग डिग्री 0 इज कॉल्ड ॲज अ आयसोलेटेड व्हर्टेक्स. नंतर ऑड व्हर्टेक्स. अ व्हर्टेक्स V ऑफ ए ग्राफ G इज कॉल्ड ऑड व्हर्टेक्स if degree of V is odd. And even vertex means a vertex V of a graph G is called even vertex if degree of V, that is D of V, is even. आता even आणि odd कसं, सो फॉर एक्झाम्पल हा B ग्राफ घ्या इथला. समजा डिग्री ऑफ A किती आहे, 2. डिग्री ऑफ B किती आहे, परत 2. डिग्री ऑफ C किती आहे, परत 2. डिग्री ऑफ D एकच आहे कारण त्याला एकच एज इन्सिडेंट आहे. मग एची डिग्री 2 असल्यामुळे तो इव्हन व्हर्टेक्स, बीची पण 2 असल्यामुळे इव्हन व्हर्टेक्स, सीची पण 2 असल्यामुळे इव्हन व्हर्टेक्स. मात्र डीची 1 आहे, 1 इज ऑड, सो इट इज कॉल्ड एज ऑड व्हर्टेक्स.
ईची पण काय डिग्री 1 आहे, कारण एकच एज इन्सिडेंट आहे त्याला. सो डिग्री ऑफ ई इज ऑल्सो ऑड. अँड अगेन डिग्री ऑफ एफ इज इवन. वाय? बिकॉज 2 डिग्री त्याची. सो इट इज इवन वर्टेक्स. ओके, सो याला म्हणणार आपण इवन आणि ऑड वर्टेक्स. ओके, सो in this lecture we stop here. In our next lecture we see the more topics on related with the graphs. Okay, या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर ग्राफ कसा असतो, नंतर ग्राफला काय काय असतं, ग्राफमधले विविध जे आपण काय म्हणूया ग्राफशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे समजून घेतल्या. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरचे काही थेरम, सिंपल थेरम्स आणि काही अजून माहिती घेऊया. तोपर्यंत आता ह्या लेक्चरमध्ये इथेच मी थांबतो. धन्यवाद.